राहुरी शहरातील अप्पासाहेब बाळासाहेब ठोकळे या 35 वर्षीय विवाहित तरुणाने आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। या घटनेमुळे शहरात खळबळ हळहळ व्यक्त केली जात आहे। अप्पासाहेब बाळासाहेब ठोकळे वय वर्ष 35 हा विवाहित तरुण राहुरी शहरातील माळी गल्ली देसवंडी रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो। अप्पासाहेब ठोकळे हा शहरातील अक्षय दूध डेअरी इथं सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता। काल दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अप्पासाहेब ठोकळे हा कामावर होता। आज दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7:45 वाजे दरम्यान दुसरा एक सुरक्षा रक्षक कामावर गेला होता। त्यावेळी अप्पासाहेब ठोकळे हा दूध डेअरीमधील पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपला नॉयलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला। त्याने सुरक्षा रक्षक अधिकारी प्रवीण वाघमारे यांना माहिती दिली। वाघमारे यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात माहिती दिली। अप्पासाहेब ठोकळे यांनी आज पहाटे 5 वाजे दरम्यान त्याच्या व्हॉट्सॲपवर काही दर्दभरे स्टेटस ठेवले। त्यानंतर त्याने गळफास घेतला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे व इतर तरुणांच्या मदतीने फाशी घेतलेल्या अप्पासाहेब ठोकळे याला खाली उतरवले। त्याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले। दुपारच्या दरम्यान अप्पासाहेब ठोकळे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक अरुण ठोकळे, इस्माईल सय्यद, राजेंद्र बोरकर, जीवन गुलदगड आदिसिंह अप्पासाहेब ठोकळे यांचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता। अप्पासाहेब ठोकळे यांच्या पत्नीने काल दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यात अप्पासाहेब ठोकळे यांच्या विरोधात मारहाण करत असल्याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर पहाटे 5 वाजे दरम्यान अप्पासाहेब ठोकळे यांना आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, मात्र कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र समजू शकलं नाही। त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक 12 वर्षीय मुलगी व एक 10 वर्षीय मुलगा तसेच भाऊ भाऊजाई असा परिवार आहे। त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।